सैनिक टाकळी चंदूर पूल वाहतुकीसाठी अनौपचारिकरित्या वाहतुकीसाठी खुला। महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमा जोडणारा सैनिक टाकळी चंद्रपूर पूर्णत्वास आला असला तर या पुलाचं सैनिक टाकळीकडील डांबरीकरण थोडेफार राहिलं असल्यामुळे पुलाचं उद्घाटन अजूनही झालेलं नाही। मे महिन्यातील पडलेला भरपूर पाऊस तसेच सध्या पावसाळ्यामध्ये सुरू असलेला पाऊस यामुळे वेगवेगळे वाहतुकीचे मार्ग बंद पडत चाललेत। धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे जिल्ह्यातील कित्येक मार्ग बंद आहेत। म्हणूनच सैनिक टाकळी चंदूर पुलावरून अनौपचारिकरित्या वाहतूक सुरू असली तर याचा महाराष्ट्र व कर्नाटकातील नागरिकांना चांगला फायदा होतोय। या मार्गावरून वाहतूक सुरू झाल्यामुळे पावसामुळे बाद होत असलेल्या भाजीपाल्याला मार्केट उपलब्ध झालंय। वाहतूक तात्पुरती स्वरूपात जरी सुरू असली तरी यामुळे शेतकरी, व्यापारी तसेच सीमा भागातील नागरिकांना दिलासा मिळालाय। सैनिक टाकळीकडील डांबरीकरणाविषयी या पुलाचे थर्ड पार्टी कन्सल्टंट अनिल कुमार साखरे यांना विचारलं असता त्यांच्या मते अनौपचारिकरित्या होत असलेल्या वाहतुकीमुळे डांबरीकरणास अडथळा होतोय असं त्यांचं मत आहे। आशा करूया की थोड्या दिवसात डांबरीकरण पूर्ण होऊन वाहतुकीसाठी हा मार्ग कायमचा खुला राहील। शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी सुदर्शन पाटील।